नाश्ता विशेष टोमॅटो चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 कांदा, 3 टोमॅटो, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, बीटाचे काप, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता। आता गरम तेलात लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, सुक्या लाल मिरच्या आणि बीटाचे काप घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि थंड करून घेत यात चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आणि त्यावर मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आणि त्यात ही चटणी घालून 2 ते 3 मिनिटं शिजवायची। झाली आपली झटपट नाश्ता विशेष टोमॅटोची चटणी तयार। टोमॅटो चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने बनवली जाते। हे मी माझं व्हर्जन दाखवते। तेल गरम केले, यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा, 1 कांदा जो मी स्लाइस करून घेतलाय त्याच सोबत घालायचा टोमॅटो, 3 टोमॅटो मी इथे घेतले, सुक्या लाल मिरच्या, 3 ते 4 बीटचे तुकडे किंवा काप घालायचे। यामुळे काय होतं ना, चटणीला रंग सुरेख येतो आणि ॲट द सेम टाइम टोमॅटोमध्ये जी ॲसिडिटी असते ती बॅलन्स करायला मदत होते। आता हे एकत्र 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेऊया। इथे टोमॅटो मस्तपैकी एकजीव झालेला आहे कांद्यामध्ये। आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊया। तर इथे हे शिजवलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, झाकण लावायचा, पाण्याचा अजिबात वापर न करता याची प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची। चटणी बनवून तयार आहे। फोडणीसाठी इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी। मोहरी मस्त तडतडली पाहिजे। मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आता ही जी चटणी आपण बनवून घेतली ही चटणी यामध्ये घालूया आणि इथे तुम्ही बघू शकाल चटणीला रंग खूप सुरेख आलेला आहे, जे आपण बीट घातले त्यामुळे, आणि कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आली। आता एक 2-3 मिनिटं ही चटणी फक्त आपण शिजवून घेऊयात तेलामध्ये। चटणी इथे मस्तपैकी मी शिजवली आहे। तर गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल टोमॅटो चटणी इथे आपली बनवून तयार आहे। रंग, कन्सिस्टन्सी, टेक्स्चर भन्नाट आलेला आहे आणि सेट डोस्याबरोबर किंवा कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ असेल, इडली, डोसा, यासोबत भन्नाट लागते।